मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा शिवनेरी किल्ल्यावर जाऊन दर्शन घेतलंय। यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबानं शिवनेरीवर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी यावं असं आवाहनही केलंय। ऐकूया। किल्ले शिवनेरीवरती शिवजयंती उत्सव साजरा होत आहे आणि या शिवजयंती उत्सवासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील आज किल्ले शिवनेरीवर आलेत। दादा काय सांगाल? खरं तर आज शिवजयंती उत्सव साजरा होतोय, 396 शिवजयंती उत्सव आहे। तुम्ही आज शिवनेरी किल्ल्यावरती आलेत। शिवजयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या सगळ्या बांधवांना शिवभक्तांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। या ठिकाणी प्रत्येक कुटुंबानं सगळे कामं बाजूला ठेवून दर्शनासाठी आलं पाहिजे। छत्रपती शिवरायांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केले। खूप अन्याय होता, अन्याय बंद त्यांनी केला, अत्याचार बंद छत्रपतींनी केला। सुखी समाधानी दिवस आपल्याला आले, आपल्याला ऐश्वर्य मिळालं, पैसा मिळाला, गाड्या मिळाल्या, बंगले मिळाले, जमिनी मिळाल्या, नोकऱ्या मिळाल्या, राजकारण मिळालं, आपल्याला उद्योगपती झाले, व्यापारी झाले, जे नाही ते मिळालं छत्रपतींमुळं। पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला कंपाळी कुंकू लावायचं भाग्य छत्रपतींमुळं मिळालं, आपलं ऐश्वर्य छत्रपतींमुळे। एक दिवस कामं सगळे सोडून शिवनेरी गडावरती येत जा सहकुटुंब, सगळेची सगळे। आता पुढच्या वर्षी बघा तुम्ही 2027 तुम्हाला 100 किलोमीटर उभं राहायला जागा नाही राहणार, इतके लोक येणार आहेत। मी ते प्रयत्न करणार आहे की सगळ्यांनी कामं बुडवायचे, कामं नाही ना, नोकऱ्या नाही ना, फेवकऱ्या नाही, सगळ्यांनी इथं माथा टेकायला यायचं या तेजस्वी मातीवर, हे पवित्र शिवनेरी गडावरती। मी प्रयत्न करणार करोडो लोक येण्याचे, तिथं तुम्हाला 100 किलोमीटर चारी बाजून उभं राहायला लागणार आणि एवढी मी प्रयत्न करणार माझ्या राजासाठी। आणि लोकांना ती सवय पडणंसुद्धा खूप गरजेचं आहे। पिढ्यांना पार दरवर्षी यायचं, पुढच्या वर्षी मात्र राज्यातल्या सगळ्या बांधवांनी सहकुटुंब शिवनेरीवरती यायचं, शांततेत यायचं आणि शांततेत जायचं। सगळी व्यवस्था आपण आपलीच करायची। धन्यवाद। धन्यवाद। खरं तर निष्ठा आणि प्रामाणिकपणा हे शिवरायांकडनं शिकण्यासारखे गुण आहेत आणि पुढल्या वर्षीने मोठ्या संख्येने शिवभक्त किल्ले शिवनेरीवरती शिवजयंतीसाठी उपस्थित राहतील असं मत या ठिकाणी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, किल्ले शिवनेरी, पुणे।